हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. नाही नाही बाबा, मी अजिबात चिंतेत नाहीये. माझी तक्रार करतेस, जरा मला तरी ऐकू देत की मी असं काय केलंय. निरागस व्यक्तीवर इतका अत्याचार योग्य नाहीये. मला माहितीये की मी कोणाबरोबर कशा प्रकारे वागलं पाहिजे. तायडे काम झालं. तो ड्रायव्हर आज संध्याकाळपर्यंत हे शहर सोडून निघून जाईल. आई, उद्या सकाळी मी तुला जाताना पैसे देऊन जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे व्रत तू नाही, तृष्णाच करणार आहे. मला आता नोकरी शोधायलाच हवी. मला सॅलरी कमी मिळाली तरी चालेल. आकांक्षा, ह्यात एवढी काळजी घेण्यासारखं काहीच नाहीये का? हे बघ, तुला तर जॉब मिळेलच. आणि हे बघ, माझी सॅलरी तर आहे ना, आपण त्याच्यात घर चालवूया. हा, कापूस, कापूर आणि धूप हे पण लिहून घ्या. सुनबाई, सुनबाई. हो आई. आज दुपारच्या जेवणासाठी कढी, मिक्स भाजी आणि गोडामध्ये खीर बनवून घे. आणि लक्षात राहू दे, पाणी नाही पिऊ शकत तू. बरं आई. जेवण बनवल्यानंतर किचन साफ करून ठेव. देवासाठी नैवेद्य बनेल, जो पूजेमध्ये दाखवला जाईल आणि गरिबांमध्ये वाटला जाईल. म्हणून काम जरा लवकर लवकर कर. कल्याणी, बस कर. अगं, थोडंफार काम तूही करू शकतेस ना. आज सुनबाईचं व्रत आहे. आज तरी तिला सोड. बाबा, जाऊ द्या. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. हा, तुला फक्त बाबाच दिसतात का ग? मी मेले का? हा, मला चहासाठी नाही विचारू शकत? नाही नाही आई, जेव्हा मी हॉलमध्ये आले तेव्हा तुम्ही चहा पित होता, म्हणूनच मी तुम्हाला विचारलं नाही. ओ, मग तू विचार केलास की मी तर चहा पितच असते. हा, आणि माझे बाबा बिचारे तहानलेले भुकेलेले बसले असतात, हेच ना? कल्याणी, काय कल्याणी कल्याणी, हिची हिम्मत तर बघा ना. हा, माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून असते. काय खाल्लं, कधी खाल्लं? हा, अरे माझ्या मुलाची कमाई खाते मी, समजलं? तुझ्या घरून राशन येत नाहीये की तू माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवशील. आई, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही चुकीचा अर्थ घेताय. मी तर स्वप्नात पण असा विचार नाही करू शकत. तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात. स्वप्नात तर नाही, पण वास्तवात तर नक्की विचार करत असशील. हा, की कसं मला ताब्यात ठेवावं आणि या घराची मालकीण बनावं. पण मी जिवंत असेपर्यंत तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि हो, अजून माझं बोलणं संपलं नाहीये. यापुढे माझ्या समोर तोंड चालवायची हिम्मत करू नकोस आणि स्वतःचं डोकं चालवायचा पण प्रयत्न करू नकोस.
आता सर्वात आधी माझ्यासाठी चहा बनवून आण, मग त्यानंतरच सगळं काम कर. कल्याणी, हे तू काय करतेस? अगं आज तिचं व्रत आहे, तूच तिला एवढं कठीण व्रत करायला सांगितलंस. अगं आपल्या मुलीबद्दल तरी विचार कर. एक दिवस तीही दुसऱ्याच्या घरी जाईल. जर तिची सासूही तिच्या बरोबर अशीच वागली तर? आता तरी समज, वेळ आहे. खूप त्रास होतोय ना तुम्हाला तुमच्या सुनबाईसाठी, पण ती याच लायकीची आहे, समजलात? तुम्ही पण लवकर निघा, नाहीतर तुम्हीही 10 तास लावाल सामान आणायला. हा आता बस कर. घरात वर्षांपासून पूजापाठ होत आलाय. तुला सांगायची गरज नाहीये की यात काय गोष्टी वापरल्या जातात. घेऊन येईन सगळं. सुकन्या आमच्या कन्या. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काही माहिती मिळाली त्या ड्रायव्हर बद्दल? नाही, त्या ड्रायव्हरचा काहीच पत्ता नाही. आमच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही. माहित नाही तो ड्रायव्हर या शहरातला आहे की नाही. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जरी तो या शहरातला नसला तरीही आपल्याला त्याला शोधायलाच हवं. कारण तोच एक शेवटचा धागा आहे ज्यामुळे आपल्याला हे कळू शकतं की बाबांच्या ऍक्सिडेंटच्या मागे नक्की कोणाचा हात होता. त्याचा मित्र, त्याचा शेजारी, नाहीतर मग त्याचा कोणी नातेवाईक जो त्याला ओळखत असेल. साहेब, बाहेर एक मुलगा आलाय. तो सांगतो की स्केचवाल्या माणसाबद्दल माहिती आहे त्याच्याकडे. त्याला ताबडतोब बोलव. हो साहेब. ए भाऊ, इथे ये. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आहे तुझं आणि त्या स्केचवाल्या माणसाबद्दल तुला काय माहिती आहे? साहेब, माझं नाव बबलू आहे. इथून थोडं लांब एक चहाची टपरी आहे, तिथेच मी काम करतो. आजच मी जाहिरात बघितली. साहेब, मी ओळखतो या माणसाला. याचा अर्थ असा की तो ड्रायव्हर पण इथेच कुठेतरी राहत असेल. नाही मॅडम, इथे तर मी काम करतो आणि हा माणूस तिथे राहतो जिथे माझं घर आहे. मग कुठे राहतोस तू? साहेब, मोतीनगर मध्ये. माझ्याच मोहल्ल्यात राहतो हा माणूस. सिंग, हा मुलगाचा ऍड्रेस लिहून देईल, तो लिहून घ्या आणि सोबत याचाही नाव ऍड्रेस लिहून घ्या. हो साहेब. हे बघ, आम्हाला जेव्हाही तुझी गरज लागेल तेव्हा आम्ही तुला बोलवू. तू जाऊ शकतोस. हो साहेब. इन्स्पेक्टर साहेब, हे मोतीनगर इथून किती लांब आहे? इथून 2 तासाच्या अंतरावर आहे. हे पहा, आपल्याला ताबडतोब तिथे जायला हवं. असं नाही झालं पाहिजे की तो तिथून फरार झाला असेल. असं बिलकुल नाही होणार आकांक्षा. आपण आत्ताच तिकडे जाण्यासाठी निघू आणि कोणत्याही परिस्थितीत त्या ड्रायव्हरला पकडूयाच. चला. अरे कसा आहे सपूर्व? तायडीची वाट बघतोस वय? होय. तायडी लय कौतुक करते तुझं. क्या बात आहे. विशंभरजी, मी कामच काही अशी करतो. लोकांना खुश ठेवायचं खूप चांगलंच माहितीये तुला. खरं तर गोष्ट अशी आहे की यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी प्रत्येक कामात परफेक्ट असायलाच हवं आणि प्रत्येक कामात परफेक्ट होण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो.
बोल तृष्णा. अपूर्व, तुम्ही बिझी आहात का? हो मी बिझी आहे आता. तू बोल ना, काम काय? अपूर्व, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. तुम्हाला माहितीये ना, आकांक्षा त्या माणसाला शोधते ज्याने बाबांचा ऍक्सिडेंट केला होता. हो ठीक आहे, जे बोलायचं तर लवकर बोल. चल. अपूर्व, आकांक्षाला त्या माणसाचा पत्ता लागलाय की तो कुठे राहतो आणि पोलिसांबरोबर ती त्याच्या घरी चालली आहे. हो मग मी काय करू शकतो तृष्णा? आकांक्षाला जे बरोबर वाटतं ते तिने करावं. त्यात मी काय करू शकतो आता? अपूर्व, ते मी विचार करत होते की जर तुम्ही आकांक्षा बरोबर गेला असता तर मी निश्चिंत झाले असते. ती तिकडे एकटी गेली तर माझ्या मनाला भीती लागून राहील. तृष्णा, यात घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये. आणि तसंही पोलीस तर आहेत ना त्याच्या बरोबर. हे बघ, मी महत्वाच्या कामात जर अडकलो नसतो तर तिच्याबरोबर नक्की गेलो असतो. कळलं तुला? ठीक आहे अपूर्व, तुम्ही बिझी आहात तर ठीक आहे. मी तुमच्याशी नंतर बोलते. हा ठीक आहे. काय झालं? घरात समजा बरं तर आहे ना? हो तशी काही गोष्ट नाहीये. असं आहे की आकांक्षाला आणि पोलिसांना त्या ड्रायव्हरचा पत्ता लागलाय ज्याने तिच्या बाबांचं ऍक्सिडेंट केलं होतं. आणि तृष्णाला असं वाटतंय की मी आकांक्षा आणि पोलिसांबरोबर तिच्या घरी जावं. हे बघा पूर्व, तू बस तायडी येतच असेल. मला एक महत्वाचं काम आहे बस. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो. हॅलो, कुठं आहेस तू? कोण बोलताय? कोण बोलते? अरे अरे तुझा बाप बोलतोय विशंबर. आता बोल, कुठं आहेस तू? हो साहेब, मी इथेच आहे बनारस मध्ये आणि मी इथेच राहणार आहे. मी नाही जाणार इथून कुठे. तुझं डोसकं तर फिरलं नाही ना? येडा तर नाही झाला तू? हं? अरे तुझा पत्ता पोलिसांना कोणीतरी दिलाय. पोलीस कोणत्याही वेळी तिथं पोहोचतील. याआधी की पोलीस तुला भरपटत पोलीस स्टेशनला घेऊन जातील. निघून जा, निघून जा, बनारस मधून निघून जा. नाही साहेब, मी सांगितलं ना मी नाही जाणार इथून कुठे. आता मी इथेच राहणार आणि वाट बघेन पोलिसांची. जेव्हा ते येतील तेव्हा मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. पोलिसांना समज सांगणार. सुनबाई, बोला ना आई. किचनची साफसफाई झाली? बस थोडीशीच राहिली. अगं, किचनच्या साफसफाईला एवढा वेळ लावलास तर बाकीचं सगळं काम कसं करशील? नाही आई, थोड्या वेळात सगळी सफाई होऊन जाईल. एक गोष्ट अजून, भांडी वगैरे घासून झाल्यावर पूजेचं साहित्य बनवायचंय. हो आई. हे 4 वाजेच्या आत झालं पाहिजे. त्या जवळच्या मंदिरात आरतीच्या नंतर ना प्रसाद तिकडेच वाटायचाय. प्रसादात ना शिरा बनेल आणि शिऱ्यासाठी रवा निवडताना जरा पण घाई गडबड करू नकोस, नाहीतर खडे राहतील. ठीक आहे आई. जर मी तुझा आज नांगराच्या बैलासारखा घाम नाही काढला ना तर माझं नाव कल्याणी नाही. काय वहिनी, केव्हापासून हाका मारते? प्लेट घ्यायला पण येऊ शकत नव्हतीस? पूजा, हे तू काय केलंस? आता थोड्या वेळ आधी तर मी साफ केलं होतं. इथे नैवेद्य ठेवायचा होता, तू हे ताट तिकडे घे. अगं मग त्यात एवढं काय? परत साफ करून घे. हं? चल पूजा.
दादा माहित आहे ना काय झालं? तो ड्रायव्हर मारला गेला याच ना. पण दादा तुम्हाला कसं काय कळलं? आम्हाला यासाठी माहित दयाल, कारण आम्हीच त्याला परलोकीत हाडलंय.
आहे